लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात नंदिनी काव्याकडे तिचा फोन देत म्हणते, बघ तुझ्या फोनमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे की नाही. तेव्हा काव्या लगेचच फोन घेते आणि मोबाईल ओपन करते. तेव्हा लगेचच तिचा आणि जीवाचा जो फोटो दिसतो तेव्हा तो फोटो पाहून तिच्या पायाखालची जमिनीत सरकते. मोबाईलचं लॉक ओपन केल्या केल्या लगेच तोच फोटो दिसत असतो आणि नेमकं जीवासुद्धा तो फोटो पाहतो. तर आता काव्या खूप घाबरते आणि जीवासुद्धा. मग आता लगेचच काव्या ही रम्याकडे हळूच पाहते आणि रम्याने माझा आणि जीवाचा फोटो बघितला की काय असं मनात विचार करते. आणि जर रम्याने बघितला तर नंदिनीताईंनी सुद्धा पाहिला असेल का असं आता काव्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर काव्यासुद्धा जीवाकडे पाहते. जीवासुद्धा काव्याकडेच पाहत असतो. कारण दोघेही जरा शॉकमध्येच असतात. जर या दोघींपैकी कुणीही खरं नाही या विचाराने. मग आता नंदिनी विचारते, काय झालं काव्या, सगळं काही नीट आहे ना. मग आता लगेचच काव्या म्हणते, रम्या माझ्या फोनमध्ये नक्की काय बघत होती हे तू बघितलंस का. तेव्हा नंदिनी म्हणते, ती तुझ्या फोनमध्ये नेमकं काय बघत होती हे मला नाही बघता आलं, पण ती तुझा फोन चेक करत होती एवढं मात्र नक्कीच मला माहीत आहे. आणि जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं तेव्हा मॅडमच्या चेहऱ्याचा रंग उडालाच. मग तेव्हा सर्वजण रम्याकडे पाहू लागतात. तर काव्याला सुद्धा रम्याचा खूप राग येतो. विक्रमला सुद्धा राग येतो आणि तो रागातच विचारतो, रम्या काय ग, काय बोलते नंदिनी, खरं आहे का हे. कुणाचाही फोन चेक करणं म्हणजे पर्सनल पेजमध्ये ढवळाढवळ करणं हे कळत नाही का तुला. तेव्हा मिथुन सुद्धा म्हणतो की रम्या हे सगळं काही चुकीचं आहे. आय डोंट लाईक दिस. म्हणून तो आता रम्यावर चिडतो. त्यावेळी मंजू लगेचच त्याचा हात पकडून त्याला गप्प करते. मग आता रम्या विचारते, अरे काय चाललंय काय तुमचं. या काल आलेल्या मुलीचं ऐकून तुम्ही मला सगळेजण का ओरडताय. तेव्हा जीवा जोरातच, एक मिनिट, ती काल आलेली नाहीये. असली तरी ती पाहुणी नाहीये, समजलं. या घरची मेंबर आहे ती, समजलं. त्यामुळे तिच्याशी बोलताना नीट बोलायचं. लगेचच पार्थ हा रागाने म्हणतो, बरोबर आहे जीवाचं. बेसिकली तुला काव्याचा फोन चेक करण्याची काय गरज होती. तेव्हा रम्या लगेचच पार्थकडे जाते आणि त्याला विचारते, काय गरज होती म्हणजे. अरे पार्थ, तू मला जाब विचारतोय मला, आणि ते सुद्धा त्या काव्यासाठी नाही. आता मी जाब विचारणार आहे, ते पण तुम्हा सर्वांना, आणि तुम्ही सर्वांनी मला उत्तरं द्यायची. मग आता ती सर्वांना प्रश्न विचारू लागते. इतक्या दिवस झाले आहेत लग्नाला, तरीही काव्याने पार्थबरोबर झालेलं लग्न ॲक्सेप्ट का केलं नाही, मान्य का केलं नाही. अरे इतका साधा प्रश्न पडत नाहीये का कुणाला. तेव्हा काव्या आणि जीवा एकमेकांकडे पाहत राहतात. दोघेही जरा घाबरलेलेच असतात. त्यानंतर आता सर्वजण रम्याकडे पाहतात आणि रम्याच्याच बोलण्याचा विचार करतात. आता ही रम्या विचारते, मला सांगा, एका मुलीला कसा नवरा हवा असतो. दिसायला छान, त्याचबरोबर हँडसम, पैशाने आणि मनाने श्रीमंत, आईबाबांचा आदर करणारा आणि बायको म्हणून काळजी घेणारा, पाठीशी उभा राहणारा हवा, आणि वेळ पडली तर तिला पाठीशी सुद्धा घालणारा हवा. मी जे काही बोलते ते बरोबर आहे ना. मग आपल्या पार्थमध्ये हे सगळे गुण आहेतच ना. अरे पार्थ हा सगळं करतोय ह्या काव्यासाठी, परंतु काव्या काहीही केलं तरी खुश नाहीच, असा आरोप ते आता काव्यावर करते. अरे पार्थ, गुढीपाडव्याला तू गजरा दिला होता ना. मग कल्पना झाडत असताना तिला त्या पायरीवरती तो गजरा दिसला, समजलं. तेव्हा पार्थ हा काव्याकडे पाहतच राहतो. तर जीवा, नंदिनी आणि घरातील सर्वच जण काव्याकडे पाहत असतात. मग आता काव्याला आठवतं की जेव्हा मी जीवाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला त्याच्या रूमकडे गेले होते तेव्हा नेमकंच जीवा आणि नंदिनी हे दोघेही एकमेकांच्या जवळ उभे होते आणि म्हणून मला राग आला होता आणि तो गजरा मी तेथेच फेकला. ती आता पुढे सांगते की अरे तुझ्या एफर्ट्सची ही किंमत आहे पार्थ, तुला कळतं की नाही काव्याच्या नजरेमध्ये. तेव्हा पार्थ हा हळूच काव्याकडे पाहत असतो आणि त्यालाही जरा वाईटच वाटतं. त्यानंतर रम्या म्हणते की खरं तर माणूस म्हणून पार्थ
अगदी सोनं आहे सोनं. आणि ही त्याची मैत्रीण म्हणून खात्रीने मी सांगू शकते, कारण अख्खं आयुष्य मी त्याला जाणून घेण्यामध्ये घालवलं आहे. तेव्हा सर्वांचा आता चेहराच पडतो की रम्याचं रटगाणं ते पुन्हा सुरू झालं. आणि मी त्याच्यावरती किती प्रेम करते, त्याला किती ओळखते हे ती पुन्हा सांगायला लागली. म्हणून सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात. आणि मग ती नंदिनीजवळ जाते आणि म्हणते, तुझी बहीण त्याला सारखं हिडीस करून करत असते आणि हिच्यामुळे एकदा तो इथे बाहेर सोफ्यावरती झोपला होता समजलं. असं म्हणत काव्याही आता खूपच जोरात नंदिनीवरच चिडते. आता बोल ना नंदिनी, आता घे ना काव्याची बाजू, असं म्हणत आता रागातच नंदिनीला रम्या जाब विचारते. तेव्हा ते दोघेही नवरा बायको म्हणून तो त्यांचा पर्सनल प्रश्न आहे, त्यामध्ये मी अजिबात इंटरफेअर करणार नाही आणि कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा मला तरी अधिकार नाही आणि एवढे संस्कार तरी माझ्या आईवडिलांनी दिलेले आहेत, असं नंदिनी रम्याला खडसावते. तेव्हा रम्या आता रागातच विचारते, अच्छा, म्हणजे तू आता माझे संस्कार काढणार आहे का? नंदिनी हसते आणि म्हणते, छे छे, अगं तुझे संस्कार तर मला अजिबात काढायचेच नाहीयेत. फक्त मी काय केलं नसताना एवढंच तुला सांगायचं होतं. आणि काव्या बहीण म्हणून चुकली तर मी तिला नक्कीच सल्ले देईन आणि जाऊ म्हणून अडखळली तर धाकटी सून म्हणून मी तिला आधारसुद्धा देईन. पण तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये मी कधीही अशी नाक खुपसणार नाही. जे तू करतेस ना ते तर मी कधीच करणार नाही, असं नंदिनी रागाने तिला म्हणते. मग आता रम्या हसते आणि म्हणते, हो ग, तू तर खूप महान आहे, कारण देशमुखांच्या भल्याचा तू झेंडा घेऊन फिरतेस ना. मग रम्याचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पुढे आता रम्या बोलायची थांबतच नाही आणि मग म्हणते, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीचा कलश पडताना जसा झेललास ना तसा मग या घरातले क्लेशसुद्धा थांबव ना. मग तुझ्या बहिणीमुळे होतायत ते क्लेश मी ना हे खात्रीने सांगू शकते. ही काव्या घरात आल्यापासून का आदळआपट करते ते कारण तिला हे लग्न मान्यच नाही. त्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळून देखील लग्न मान्य नसेल ना, तर त्याचा एकच अर्थ असतो की तिचं बाहेर काहीतरी सुरू आहे. तेव्हा सर्वांनाच रम्याचं हे बोलणं ऐकून खूप मोठा धक्काच बसतो. तर नंदिनी आता खूपच चिडते. मग काव्या ही हळूच जीवाकडे पाहते तर जीवा देखील घाबरतो. नंतर विक्रम आणि नीला आजी हे बोलणं ऐकवत नाही. त्यामुळे मानिनी म्हणते, रम्या, अगं तू हे काय बोलतेस, तुला तर कळतं का? तेव्हा रम्या म्हणते, खरं तेच बोलते मामी मी. अहो, ही नंदिनी ना सती सावित्री आहे, परंतु हिची बहीण खालीमुंडी आणि पाताळधुंडी आहे. त्यावेळेला आता जबर धक्काच बसतो की ही माझ्यावर काय काय आरोप करते. मग आता रागातच विचारते, मामी, अगं आपल्या पार्थसारख्या माणसाचं मन तरी कळलं का हिला? नाही ना. अगं ह्याचा जर अर्थ हिच्या मनामध्ये कुणीतरी आहे तशी ही बोलून दाखवत नाही, परंतु या घरामध्ये तिची जी चिडचिड सुरू असते ना, त्यावरून तर मला डेफिनेटली मला अंदाजच येतोय की हिचं कुठेतरी बाहेर चालू असणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, रम्या गप्प बस. तेव्हा लगेचच रम्या म्हणते, थांब नंदिनी, मला बोलू देत. या घरात तुझ्या बहिणीनेच बोलायचा ठेका घेतलाय का? अगं मोठी सून म्हणून आले काव्या या घरामध्ये आणि आल्या दिवशीच काय केलं तर मापटं उधळून लावलं तिने आणि घरात काय केलं तर उलटी पावलं उमटवली. खरं तर त्याच दिवशी आपल्याला कळायला हवं होतं की काव्याला या घरामध्ये नांदायचं नाही आणि संसारसुद्धा करायचाच नाही. तर लग्नानंतर नाही, या लग्नाच्या दिवशीसुद्धा हेच केलं तिने. मी नव्हते तिथे, परंतु मला आईने तेच सांगितलंय की कसं हिच्या आईवडिलांनी, मामा मामींनी, गावातल्या सगळ्या माणसांनी ज्या विनवण्या केल्या की बाई लग्न कर, पण ही तर जागची हल्लीसुद्धा नाही. मग सगळेजण हिच्या पाया पडले, हिची अक्षरशः भीक मागितली. तेव्हा कुठे जगावर उपकार केल्यासारखं ही जाऊन तेथे लग्नाला उभी राहिली. असं रम्या आता सगळं खरं काही जीवासमोरच सांगत असते. तर आता सर्वजण काव्याकडे
पाहत असतात. हिने लग्न तर केलं पार्थ बरोबर, परंतु हिच्या मनामध्ये नवरा म्हणून जर दुसरं कोणी असेल तर तेव्हा नंदिनी रम्याकडे पाहत असते. तर काव्या आणि जीवासुद्धा तिच्याकडे रागातच पाहतात. तर पार्थला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर मानिनी आणि त्याचबरोबर विक्रम हे दोघे आता रम्यावर खूपच चिडलेले असतात. मग त्यानंतर असेल काय, आहेच कुणीतरी दुसरं तिच्या मनामध्ये. नाहीतर एव्हाना तिने हे लग्न पार्थबरोबर बरंच मान्य केलं असतं. काय कमी आहे पार्थमध्ये तुम्हीच सांगा. तेव्हा सर्वजण रम्याच्या बोलण्याचा विचार करतात. मग त्यानंतर रम्या म्हणते, ही नंदिनी खूप संस्काराच्या गप्पा करत असते ना, पण हिच्या आईवडिलांनी हे संस्कार दिले आहेत या काव्यावर. तेव्हा काव्याला आता खूपच राग येतो आणि ती आता अगदी काव्यावरती धावून जाते आणि म्हणते, रम्या तू ना आता, असं म्हणून रागातच ती आता रम्याकडे पाहते. तर नंदिनीने आता काव्याचा हात पकडलेला असतो, त्यामुळे आता काव्या गप्प राहते. तर नंदिनी आता नाही असं म्हणते. मग आता लगेचच काव्या गप्प राहते. त्यावेळी रम्या म्हणते की बघा बघा, अशी देशमुखांची थोरली सून म्हणून आपल्या गळ्यात बांधले आहे इथे, आणि यासाठी हिच्या आईवडिलांची कीव करावी की देव्हाऱ्यात बसवावं ना, हेच कळत नाहीये मला. आता बोल ना गं, आता मूग गिळून का गप्प बसलेस, काय नाहीये का तुझ्याकडं बोलायला, असं म्हणून ती उलट नंदिनीला जाब विचारू लागते. मग पुढे आता ती म्हणते, आहे का तुझ्याकडे काही बोलायला, पण तू बोलणारच कशी ना आता, कारण या नंदिनीला पण माहीत आहे की मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. तू मला विचारत होती ना की मी काव्याचा मोबाईल चेक का केला, आता सगळ्यांसमोरच मी तुला उत्तर देते, हो काव्याचा मी मोबाईल चेक केला. तेव्हा जीवा आणि काव्याला खूपच मोठा धक्का बसतो. मग आता नंदिनी एकदम शॉक होते आणि रागातच रम्याकडे पाहते. घरातील सर्वजण आता लगेचच रम्याकडे रागाने पाहू लागतात. मग त्यानंतर वसू तर खाली मान घालूनच उभी राहते, कारण ही रम्या काय बडबडते तिचं तिलाच कळत नाही. मग आता पुढे रम्या मोठ्यानेच म्हणते की हो मी केला तिचा मोबाईल चेक, कारण तिचं कोणाबरोबर लफडं सुरू आहे ना हे बघण्यासाठी, असं म्हणून ती आता रागाने नंदिनीकडे पाहते आणि तुझ्या आईवडिलांचे संस्कार बघण्यासाठी, समजलं, असं सडेतोडपणे ती आता नंदिनीला म्हणते. तेव्हा नंदिनीला खूपच राग येतो. तेव्हा ती आता रम्या, असं म्हणून जोरातच तिच्या सणासण कानाखाली मारते. तेव्हा आता नंदिनीने सणासण कानाखाली मारली हे पाहून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता रागाने नंदिनी म्हणते, ही जी मी कानाखाली मारली ना, तुला प्रत्येक नंदिनीकडून आहे, समजलं. जी तिच्या लहान बहिणीचा आणि आईवडिलांचा अपमान अजिबात सहन करणार नाही. नंदिनीने चांगलंच रौद्र रूप धारण केलेलं असतं. सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा अगं तुला काय वाटलं, मला काही कळत नाहीये का? अगं मला सगळं काही कळतं, पण आमच्या आईवडिलांच्या संस्कारामुळेच आम्ही गप्प होतो, समजलं. तेव्हा मानिनी म्हणते. नंदिनी त्यावेळेला आता नंदिनी रागातच म्हणते की नाही आई, मी आता ऐकून घेणार नाही. अहो आल्यापासनं आम्ही नुसतं ऐकूनच घेतोय हिचं, आणि मी बोलून दाखवत नाही म्हटल्यानंतर मला राग येत नाही. असा जर हिचा गैरसमज झाला असेल तर तो मला ना आजच काढून टाकायला पाहिजे. तर रम्या आता खूपच रागात नंदिनीकडे पाहते. मग नंदिनी पुढे म्हणू लागते की काव्याने लग्न मान्य केलेलं नाहीये हे मला दिसते, म्हणून माझ्या आईवडिलांवर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं नाही हा, अशी नंदिनी सक्त ताकीद आणि धमकीच रम्याला देते. तेव्हा नंदिनीताई आपल्या बाजूने किती मोठं स्टँड घेते आणि आपण काय करतोय ही काव्याला जाणीव होते. त्यामुळे ती आता नंदिनीकडे पाहते. आता रम्याचा एवढा अपमान झाला तरी ही वसू एकदम गप्प बसलेली असते. रम्याने नको तिथे आता माती खाल्लेली असते. त्यानंतर आता नंदिनी पुढे रम्याला ठणकावून सांगते की स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझ्या बहिणीवर, समजलं. जीवा हा काव्याकडे पाहतच राहतो आणि खूपच इमोशनल होतो.
त्यानंतर नंदिनी म्हणते, तसंच जर काही असतं ना तर तिने स्वतःहून मला कधीच सांगितलं असतं. तेव्हा काव्या आता नंदिनीकडे पाहतच राहते. तिच्यावरून नजरच हटवत नाही. कारण तिला माहीत असतं की माझं जीवावर खूप प्रेम आहे आणि जीवाचंही माझ्यावर आहे. पण मी आईमुळे ही गोष्ट सर्वांपासून लपवली, कुणाला सांगितली नाही. त्यानंतर नंदिनी म्हणते, ती जर गुंतली असती तर सर्वात अगोदर ना तिने मला सांगितलं असतं. असं आमच्या दोघींचं नातं आहे. असं म्हणून ती रम्याला चांगलं सडेतोड उत्तर देते. जीवाला खूप वाईट वाटतं की या नंदिनीचा काव्यावर किती विश्वास आहे आणि माझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे, म्हणूनच काव्या अशी करते. पण आता ते दोघे कोणालाही सांगू शकत नसतात. त्यानंतर आता काव्याला सुद्धा वाईट वाटत असतं. मग आता नंदिनी म्हणते, ही काव्या आहे ना ती माझी सख्खी बहीण आहे आणि जेव्हा ती जन्माला आली ना तेव्हा सर्वात अगोदर मीच तिला हातात घेतलं होतं. तेव्हापासून मी तिचा हात धरलाय, तो आतापर्यंत कधीही सोडला नाही. मग आता असं म्हणत असताना त्या दोघी खूप म्हणजे खूप अशा इमोशनल होतात. तर आता रम्या खूपच रागात त्या दोघींकडे पाहू लागते. मग पुढे आता नंदिनी म्हणते, तो हात मी आत्ताही सोडलेला नाहीये. आणि पुढे वसू आता खूपच चिडते आणि म्हणते, बस झालं विक्रम, आणि आता झाला तेवढा तमाशा ना, आता पुरे झाला. आता ही नंदिनी ज्या प्रकारे माझ्या रम्याबरोबर वागली ना ते पाहून मी आता या घरात अजिबातच राहू शकत नाही. आम्ही आता हे घर सोडून जातोय, अशी धमकी जणू विक्रम मानिनीला देते. तेव्हा त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. तर वसूला आता खूपच राग येतो. त्यामुळे वसू आता लगेचच तेथून जायला निघते. तर आता घरात हे काय घडलं हे विचार करूनच विक्रम मानिनीला खूप टेन्शन येतं की हा गुंता आता सोडवायचा तरी कसा. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी जीवाला म्हणते, माझा हा काव्यावर खूप मोठा विश्वास आहे. तेव्हा हा विश्वास जर कधी खोटा ठरला तर मग असं जीवा तिला प्रश्न करतो. तेव्हा एक मोठी बहीण म्हणून माझी सर्वात मोठी ती हार असेल, असं नंदिनी म्हणते. तेव्हा जीवाला आता काय करावं हे सुचत नाही. मग दुसरीकडे नंदिनीने जे काही केलं ना ते योग्यच केलं असं विक्रम मानिनीला सांगत असतो. तेव्हा तिथे वसू बॅगा आपटतच येते आणि हे घर मी सोडून जाते अशी धमकी देते. मग आता लगेचच विक्रम हा बॅगा हातात घेत, मी काय करू ज्यामुळे तू इथे थांबशील असं म्हणून विचारतो. तेव्हा तुझ्या सुनेला म्हणजे तुझ्या नंदिनीला ना माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला सांग असं लगेचच वसू म्हणते. त्यामुळे सर्वांना मोठा धक्काच बसतो. असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब